बद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तर बंधू खरात आणि त्याचे डोकं चक्रावणारे कारनामे सातत्याने समोर येत असतानाच आता खरातचा नवा धक्कादायक बनाव समोर आलाय। खरात स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचं उघड झालंय। या भेटीसाठी खरात तब्बल 5 लाख ते 20 लाखापर्यंत फी उकळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकांच्या घरी, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाण्याकरता तो महागड्या गाड्यांची मागणी करत असे। काही भक्तांकडून त्याने अशा प्रकारे गाड्याही मिळवल्याचं समोर आलंय। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे भक्तांची मोठी गर्दी व्हायची। जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना तो प्राधान्य देत असल्याचंही एसआयटी चौकशीत स्पष्ट झालं। तर खरातचे धक्कादायक कारनामे एकीकडे समोर येत असतानाच त्याच्या सीए बाबतही धक्कादायक माहिती समोर येते। खरातचा सीए प्रकाश पोकळेंनी अमाप संपत्ती जमवल्याचं समोर आलंय। 2024 मध्ये पोकळेंनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये 8 रो हाऊस आणि 49 गुंठे जागा खरेदी केल्याचं समोर आलंय। याची किंमत जरी कागदोपत्री 19 कोटी 56 लाख दाखवण्यात आली तरी प्रत्यक्षात ही मालमत्ता 100 कोटीहून अधिक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पोकळेंकडे एवढा पैसा नेमका कुठून आला? खरात काळा पैसा पांढरा करण्यासाठी सीए मार्फत व्यवहार करत होता का? आणि संपूर्ण व्यवहारात खरातचा थेट संबंध आहे का? आणि या प्रकरणाची एसआयटीकडनं सखोल चौकशी होणार का? हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तर आपलं सावध हेरण्यासाठी भोंदू खरात वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत असल्याचं समोर आलंय। त्यातला एक नंबर खरात केवळ महिलांसाठी तर दुसरा नंबर केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरत होता। या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे। तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता। तर चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्याकरता वापरत होता। विशेष तपास पथक या चारही मोबाईल क्रमांकांवरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळवत आहे। खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी याकरता अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचं काम हे एसआयटी करते। तर खरात वेगवेगळे मोबाईल क्रमांक का वापरायचा ते बघूया। खरातकडे 1-2 नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक आहेत। एक क्रमांक केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी, तर दुसरा काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असल्याचा या पहिल्या मोबाईलवरून संशय आहे। दुसऱ्या नंबरवरून काही विशेष भक्त आणि महिलांशी संपर्क केला जायचा अशी माहिती आहे। तिसऱ्या मोबाईलवरून आर्थिक व्यवहार तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून केले जायचे। तर चौथा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरला जाईल असंही समोर येतं। दरम्यान खरातच्या मोबाईलमध्ये तब्बल 2,500हून अधिक फोन नंबर सेव्ह आहेत। मात्र या नंबरपैकी अनेक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह केले आहेत। ही नावं काही राजकीय तसंच प्रभावशाली व्यक्तींची नावं असल्याचा संशय आहे। तर कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी काही राजकीय नेते भोंदू खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडनं क्लोन डेटा अहवाल मिळाला होता। खरात प्रकरणी एसआयटीकडनं तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातनं नवनवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। भोंदू खरातच्या मुलीची लग्नपत्रिका आणि त्यात कोणकोणत्या नेत्यांची नावं आहेत ते बघूया। तर ही आहे लग्नपत्रिका ज्याच्यामुळे आता नवीन चर्चांना उधाण आलेलं आहे। त्याच्यामध्ये कॅप्टन अशोक कुमार खरात याचा नावाचा उल्लेख आहे। हळद व मेहंदी 9 जानेवारी 2026 शुक्रवार दुपारी 3 वाजता। स्थळ मॅस्टिफ सिलेक्ट रिव्हिएरा रिसॉर्ट, रायगड नगर, गाव रस्ता, नाशिक, महाराष्ट्र इथला पत्ता। आणि याच पत्रिकेवरून आता निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत। वरमाला तारीख आहे 10 जानेवारी 2026 शनिवार सायंकाळी 5:56 ची वेळ। पुन्हा एकदा पत्ता तोच। तर प्रमुख पाहुणे ही यादी आता समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते। कारण एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्यासोबतच चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, आशिष शिलार कॅबिनेट मंत्री, रुपालीताई चाकणकर महिला आयोग अध्यक्षा, मिलिंद नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आणि दीपक केसरकर आमदार या सगळ्यांची नावं या पत्रिकेत असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते। दरम्यान खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत असलेल्या नावावरनं भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक, टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर आहे।
भोंदू खरातवर लिहिलेल्या नामकरण आवारेंच्या पुस्तकावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आरोप केले. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे भाजपचे पदाधिकारी होते. आवारेंनी पुस्तकात ठरवून खरातच्या कथा लिहिल्या. बुवाबाजी वाढवण्याचं काम त्यांनी केलं अशी टीका त्यांनी केली आहे. तर केसरकरांच्या वक्तव्यांचा आधार घेत शिंदे आणि खरातचा थेट संबंध आहे का असा सवालही सुषमा अंधारेंनी केला आहे. नामकरण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस. हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहे. प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत. पान क्रमांक 67 पासून पुढची ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. तर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी अशोक खरात भेटीवर दिलेल्या स्पष्टीकरणावरून सुषमा अंधारेंनी निशाणा साधलाय. शिंदे आणि खरातचे संबंध असल्याचं केसरकरांना म्हणायचंय का असा थेट सवाल आता सुषमा अंधारेंनी केलाय. केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदे साहेबांना घेऊन गेलो होतो. म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का. नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. तर खरात प्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे चुप्पी साधून बसल्याची टीका काँग्रेसने केली. मंत्र्यांना स्वतःची जबाबदारी समजत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावा असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय. तर त्याला मंत्री तटकरे यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. निष्पक्षपणाने त्या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर देखरेख ही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आहे. महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून माझी त्या निमित्ताने विनंती राहील की ज्या ज्या त्याच्यातल्या पीडित महिला आहेत यांना न्याय हा मिळाला पाहिजे. इकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातली मोठी अपडेट आहे. या